हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण मस्त आहे. आज एका विद्यार्थ्याचा प्रश्न आहे. तो ग्रॅज्युएट आहे. गेले 2 वर्षापासून पुण्यात MPSC साठी प्रयत्न करतोय, पण त्याचं काही सिलेक्शन झालेलं नाही. त्याला आता खूप डिप्रेशन आल्यासारखं वाटते. अभ्यास करायला बसला की फोकस नाही होत. पण तो सांगतोय त्याला कुठलीच व्यसनं म्हणा किंवा प्रेम असलं काही नाहीये. फक्त त्याला वाटते होत नाही, माझं होणारच नाही का. आई वडील पैसे पाठवतात म्हणाला गावाकडून. मला वाटते मी बहुतेक शक्यच नाही मला MPSC होणं. म्हणून मला खूप त्रास होतो आणि पुस्तक उघडून बसलो तरी मला काही अभ्यास होत नाही. काय करू? अगदी साधा प्रश्न आहे त्याचा. हा प्रश्न बरेच विद्यार्थ्यांचा असू शकेल. हो, त्यांना गोल असते करावं म्हणून, ते प्रयत्न पण करत असतात, पण काही कारणामुळे होत नसेल. एक म्हणजे बेसिक्स तुमचं क्लिअर नसलं का. म्हणजे काही विद्यार्थी मला भेटलेले आहेत, ते MPSCची म्हणा अमुक तमुक तयारी करतात, पण त्यांना साधा भागाकार पण येत नाही. आणि तो मुलगा तरी म्हणाला, मी नाव घेत नाही इथे, हे तर काही आम्हाला शाळेत कधी शिकवलंच नाही म्हणून. अहो, शक्य आहे का हो? डिव्हिजन शिकवलं नाही असं? 2री, 3री, 4थीत वगैरे असते की तर. त्यामुळे एक म्हणजे कितीतरी मुलांचं बेसिक्स बिलकुल स्ट्रॉंग नसते, एकदम वीक असते बेसिक्स. त्यामुळे नंतर काही आपण करू शकत नाही. हे बघा, पाया स्ट्रॉंग नसला, एकदम वीक असला की तुम्ही कशी त्याच्यावर बिल्डिंग बांधणार? शक्य नाही का नाही? त्यामुळे किंवा तुमची एवढी जिद्द असली की तुम्ही पहिल्यापासूनचा सगळा अभ्यास करू शकता, अशी 1 किंवा 2% विद्यार्थी असतील, पण मेजॉरिटी नाहीत. त्यामुळे बेस्ट मी तुम्हाला सुचवते, आता 2 वर्ष तुम्ही क्लास लावले, अभ्यास केलाय, सगळं ठीक आहे. आणि MPSC असेल, UPSC असेल, कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह परीक्षांचं हे काही गॅरंटीड आहे का हो? नाही. होऊ देत तुमचं, आय विश यू ऑल द बेस्ट. पण हे काही 100% गॅरंटी आहे का सिलेक्शन होणार म्हणून? बिलकुल नाहीये. मग आपण काहीतरी दुसरं प्लॅन ठेवून घ्यायला पाहिजे का नाही? किंवा किती वर्ष तुम्ही करणार? तुम्ही आता म्हणता 2 वर्ष झालं नाही, म्हणताना तुमचं अभ्यासात लक्ष लागत नाही, फोकस होत नाही, मी काहीतरी गुन्हा करतो का असं मला वाटते, असं सगळं म्हणता. डिप्रेशन गेलेगत वाटते. मग तुम्ही परत हेच कंटिन्यू करणार का? काही मार्ग आपल्याला बदलायचा आहे. प्रत्येकाला का नाही, देवानं काहीतरी खूप चांगलं स्ट्रॉंग हे दिलेलं असते, फक्त आपण तो शोधत नाही. आपण काय करतो, आपले मित्र सगळे ते MPSCला गेले, ते तर करतात म्हणून मी जातो. त्यामुळे मला तर आवडते का, मला करायचं आहे का, हे कोणी विचारात घेत नाही. प्रत्येकानं काही ठरवताना का नाही, मला तर वाटते आपल्याला आवड कशाची आहे, आपल्याला गती कशात आहे, हे जरासं तपासून घ्यावं. आणि हे बघा, आता नोकरी लागली तरी प्रत्येकाला मी म्हणते आपल्याला तेच समाधान मिळायला पाहिजे. म्हणून आयुष्यात आपल्याला समाधान मिळवायचे असेल तर तुमचे आवडीचा छंद हा तुमचा व्यवसाय बनवायला हवा. म्हणजे जे
मला आवडते छंद म्हणून फ्रीमध्ये सुद्धा मला केलं की आनंद मिळतो. हेच मी काम करताना मला वर पगार पण मिळतो, की ती आनंदाची गोष्ट आहे का नाही. एका ब्रिटिश अभिनेत्रीनं लिहिलेलं होतं. ती म्हणत होती तिला म्हणे ॲक्टिंग करायचं हे करायचं खूप आवडायचं लहानपणीपासून. म्हणजे तेव्हा काही पैसे बिसेचं काही नव्हतं. तिला खूप आनंद मिळायचा. आपण काही ॲक्टिंग केला, दुसऱ्यानं बघितलं, टाळ्या वाजवल्या, छान आहे म्हटलं, खूप आनंद वाटायचा. मग पुढे मोठी झाल्यावर ती अभिनेत्री झाली. तेव्हा ती म्हणाली, आता माझ्या आवडीचं काम तर मी करते आणि त्याच्यावर मला पैसा पण मिळतो, म्हणजे डबल आनंद झाला का नाही. त्यामुळे मला वाटते प्रत्येकानं आपण आपलं करिअर निवडताना आपल्याला समाधान कशात मिळेल, आपण आनंदी कशात बनू हे बघायला पाहिजे. तर करायला आपण चुकतो. आपण फक्त पैसेचे मागे असतो किंवा कोणी पोझिशन म्हणा ह्याचे मागे असाल, असं न करता मला मनापासून तर काम करायला आवडते. फ्रीमध्ये सुद्धा मी करते पाहिजे, ते मला आवडते म्हणून. मग तर करताना तुम्हाला यू आर पेड फॉर दॅट, किती डबल आनंद होईल का नाही. त्यामुळे हे जरा तुम्ही स्वतःला विचारा, मला काय करायला आवडेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे माझं पर्सनल मत आहे, शेवटी तुमचं तुम्ही ठरवणार आहे का. म्हणजे हल्ली काही आई वडील आहेत, 10 वर्ष करतो आम्ही तुला सांभाळायला तयार आहे म्हणून. म्हणून म्हणते हे माझा सल्ला आहे. आता 2 वर्ष झालं नाही, तुम्ही काहीतरी काम धंदा करावा. काही नोकरी ते नोकरी असेल, स्वतःचं सेटअप ते सेटअप असेल. मग हे परीक्षांची पण तयारी करा तुम्ही, करू नका म्हणत नाही मी. नोकरी आपण किती करतो, जास्तीत जास्त 8 तास. त्याच्यानंतर आपल्याला वेळ मिळतो 6 तास झोपायला म्हणा, पण उरलेला वेळ नंतर असतो का नाही, तेव्हा तुम्ही अभ्यासाला घालवू शकता. आणि मला करायचं आहे तर एवढं माझी प्रबळ इच्छा असली ते वेळ काढू शकतो आपण. वेअर देर इज विल देर इज ए वे म्हणतात. त्यामुळे निराश तरी व्हायचं नाही, डिप्रेशनमध्ये जायचं नाही. जरासा विचार करायचा, एखादी आपला खर्च भागणे एवढी चालेल नोकरी. आधी नोकरी बघा, नोकरी करायला लागा, म्हणजे तुम्हाला आई वडिलांचे पैसे घेतो अजून मी अमुक करतो हे काही मनाला असं वाईट वाटणार नाहीये. आणि शेवटी सांगू का, कोणी आई वडील असो काही असो, आपलं शिक्षण झालं, आपण मिळवते झालो की दुसऱ्याचे जीवावर जगणं म्हणजे नाही आवडत कोणालाही. त्याच्याशिवाय आपण कष्ट केलं, आपल्या आपण मिळवले, आपल्या आपण जगलं, हे खूप आनंद असतो. त्यामुळे नोकरी करायची, घरी आल्यावर अभ्यासाला लागायचं. म्हणजे असू दे पुढचे केफेला सिलेक्शन होईल किंवा नंतरचेला होईल. आणि त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे बिलकुल वाईट वाटून घेऊ नका. आणि ओके, मला तर करायचं आहे ना, ठीक आहे. ओके, तुम्ही म्हणालात तुम्हाला हे चान्सेस पण जास्त आहेत म्हणून, असू देत, वापर करा. पण चान्स आहेत म्हणून आपण परीक्षा देताना आपली तयारी व्हायला पाहिजे ना. आपण तयारी न करता नुसतं बसलं की आपलं सिलेक्शन होणार का नाही. आणि हे 2 वर्षात माझं झालं नाही, कुठे काय झालं नाही का, माझं कुठे चुकलं, बाकी मुलांचं झालं ते कुठे काय केलं, हे जरा एनालिसिस करा. आणि पूर्ण विचारानं कुठेतरी नोकरी स्वतःचं काहीतरी चालू करायचं. आणि जिद्द असली की परत अभ्यास करायचा आणि परीक्षेला बसायचं. मला वाटतं हे योग्य असेल.
का म्हणजे वेळ एकदा निघून गेलेली परत येत नाही. पैसे मिळतील पण वेळ नाही. आणि आपल्या आरोग्याकडे खूप लक्ष द्यायला पाहिजे. आरोग्य असलं तर नोकरी आहे, पैसा आहे, सगळं आहे. तर दोन्ही मेंटल आणि फिजिकल. त्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आणि आपला प्रवास चालू ठेवायचा. काहीतरी कामधंदा करायचा आणि अभ्यास पण करायचा, परीक्षेला बसायचं. आय विश यू ऑल द बेस्ट.